आज पूजनीय दादाजींचं प्रवचन ऐकलं. अध्याय 13, श्लोक 11. अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोऽन्यथा. दादाजींनी सांगितलं की माणसाचं शरीर हे कसं आहे, तर हे भरल्या वांग्यासारखं आहे. भरलं वांगं म्हणजे त्याच्यामध्ये आपण जे बनवतो तसा भगवंतानी आपल्या या शरीरामध्ये वेगळ्या प्रकारचा मसाला भरला आहे आणि तो आपल्याला अध्यात्मज्ञानानेच समजणार आहे. तर अध्यात्मज्ञान म्हणजे काय, तर भगवंताला जाणणे. भगवंतांनी ह्यात काय भरले आहे, तर भगवंतांनी 16 कला आणि 64 विद्या भरलेल्या आहेत आणि समजपूर्वक चैतन्य भरलेलं आहे. संज्ञानम म्हणजे काय, तर चैतन्य म्हणजेच पॉझिटिव्हिटी, अवलोकन, सामर्थ्य, बघण्याचा परिणाम. उदाहरणार्थ बैल असतो आणि जेव्हा शर्यत लागते, तर त्या प्रतिस्पर्धीमध्ये शर्यत लागते तेव्हा त्या बैलाची गाडी पुढे जावी म्हणून त्याला आरी टोचण्यात येते. पण जर माणसाचा आउटलुक बदलला किंवा बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर आपण काय करतो, तो काय म्हणतो की नाही, मी हारलो तरी चालेल पण मी या प्राण्याला आरी टोचणार नाही. म्हणजे बघण्याचा परिणाम म्हणजेच आउटलुक बदलणे. तर हे आपलं अध्यात्म जर आपल्याला समजलं तरच आपल्याला हे कळेल. तसंच उदाहरणार्थ डॉक्टर असतो आणि इतर पेशंटांना तो